आजकालच्या या आभासी जीवनात तुम्ही सुद्धा असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त विश्वास ठेवता का? वेलकम टू डे 20 ऑफ आवर सिरीज गीता टू ग्रोथ. टुडेज टॉपिक इज लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आर किलिंग आवर वेल्थ. आता याचा अर्थ काय? तर जसं सॅलरी वाढली, इन्कम वाढलं की आपण लगेच लाईफस्टाईल अपग्रेड करतो. सॅलरी आली, फर्स्ट सॅलरी आली, सेविंग्स झिरो. सेकंड सॅलरी आली, लगेच EMI स्टार्टेड, आपण लगेच कार घेतो किंवा काय काय आपल्याला गोष्टी हव्या असतात त्या घेतो. थर्ड सॅलरी, क्रेडिट कार्ड बिल स्टार्टेड. पण एंड ऑफ द डे काय होतं की सेविंग्स मात्र झिरोच. आता यावर आपण कंट्रोल कसं करायला पाहिजे याचं उत्तर आधीच भगवद्गीतेमध्ये दिलं आहे. युक्ताहार विरस्यम, अर्थात जीवनात बॅलन्स ठेवा. प्रॉब्लेम काय आहे, इन्कम वाढलं की आपण एक्सपेन्स लगेच वाढवतो, आपले नीड्स लगेच वाढवतो, सेविंग्स पोस्टपोन करतो. पण एंड ऑफ द डे काय होतं की आपली सेविंग्स होतच नाही, आपली इन्व्हेस्टमेंट बनतच नाही. इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. इनसर्टनिटी कधीही येऊ शकते, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही खूप जरुरीची आहे. रूल सिम्पल आहे, अर्न केल्यावर आधी सेव्ह करा, देन स्पेंड इट. असं नाही आहे की अर्न केल्यावर आधी स्पेंड करा, देन सेव्ह इट. लाईफस्टाईल तुम्ही अपग्रेड केली आहे, पण बँक बॅलन्स अपग्रेड केलं आहे का? नेक्स्ट सॅलरी येण्याआधी इन्व्हेस्टमेंट काय करायचे आहे हे आधीच ठरवून ठेवा. इन्कम वाढवणं इझी आहे, पण इन्व्हेस्टमेंट वाढवलं थोडं स्मार्टली करायला लागतं. डोंट लुक रिच, बी रिच. थँक्यू.